नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वसई विरारमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी क्षितिज ठाकूर सक्रिय. विविध प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा. मेट्रोचा विरारपर्यंत विस्तार आणि खाडी पुलांच्या कामांना प्राधान्य देण्याची आग्रही विनंती. नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री क्षितिज ठाकूर यांनी वसई विरार शहर आणि परिसरातील विविध पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी केलेल्या या पत्रव्यवहाराद्वारे त्यांनी शहरातील रस्ते, खाडीपूल, रिंग रोड आणि रेल्वे उड्डाणपुलांच्या प्रलंबित निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली आहे. वसई तालुक्यातील औद्योगिक आणि निवासी वसाहतींच्या वाढत्या विस्तारामुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून अतिवृष्टीमुळे अनेक मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामध्ये विरार फाटा ते अर्नाळा, नालासोपारा फाटा ते नालासोपारा पश्चिम, वसई फाटा ते वसई गाव आणि सातिवली फाटा ते रेंज ऑफिस अशा प्रमुख मार्गांच्या सुधारणेचा समावेश असून ही कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत MMRDA मार्गी लावल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे क्षितिज ठाकूर यांनी नमूद केले आहे. पालघर जिल्ह्याचा पश्चिम पट्ट्याला जोडण्यासाठी भाईंदर नायगाव खाडीपूल, वैतरणा खाडीपूल आणि वर्सोवा विरार पालघर सागरी महामार्ग हे प्रकल्प दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. दहिसर ते भाईंदर असा प्रस्तावित पूल झाल्यास आणि भाईंदरपर्यंत असलेल्या मेट्रोचा विस्तार विरारपर्यंत एकत्रितरित्या केल्यास ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल. यामुळे मुंबई आणि दक्षिण गुजरातला थेट जोडणी मिळून प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असे त्यांनी पत्रात सुचवले आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार 12.23 लक्ष असलेली या क्षेत्राची लोकसंख्या आता सुमारे 24 लाखाच्या वर गेली असून झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे सध्याच्या रेल्वे उड्डाणपुलांवर प्रचंड ताण येत आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरातील पर्यावरणाची गुणवत्ता खालावून प्रदूषण वाढत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून 20 ठिकाणी स्वयंचलित सिग्नल व्यवस्था आणि विविध प्रमुख मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा सविस्तर प्रकल्प अहवालावर तातडीने कार्यवाही करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. वसई विरारमधील 4 प्रमुख शहरे आणि सभोवतालच्या गावांना जोडणाऱ्या 40 मीटर रुंदीच्या आणि 36 किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोडचे काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे रेल्वेच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या विराटनगर, ओसवाल नगरी, अलकापुरी आणि उमेळमान येथील नवीन रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामासह वसई रोड येथील जुन्या पुलाचे नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील यांच्यासह स्वतः क्षितिज ठाकूर यांनी यापूर्वी केलेल्या पाठपुराव्यामुळे 8 जुलै 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी यातील अनेक कामांना मंजुरी दिली होती. आता या सर्व कामांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ही विकास कामे प्रत्यक्ष सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी आग्रही विनंती त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.